महोदय 30-54 रस्त्याच्या संदर्भामधला मला मीनाक्षीताईंनी काल सांगितलं. मला मीनाक्षीताईंनी 30-54 गावामधले रस्ते, जिल्हा परिषदेचे छोटे छोटे रस्ते, अध्यक्ष महोदय 900 कोटी रुपये 900 कोटी रुपयाचं बजेट झालं. 1 रुपयाने 900 कोटीतला 1 रुपये वाटून घेतले काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस. आमच्या आमदारांना एवढे, यांना एवढे, आम्हाला जे पाठिंबा देतील त्यांना एवढे. तुम्ही बसारे बोंबलत. आमच्या याच्यामध्ये रस्ते नाही आहेत. आमच्या इथं माणसं राहतात का जनावरं राहतात? त्या ठिकाणी तुमच्याकडे दुधाळ जनावर आहे ना, आमच्या भाकड जनावर आहेत का? अध्यक्ष महोदय, महाराष्ट्रामध्ये या अशा स्वरूपाच्या पैशांच्या संदर्भामध्ये जर निधीचं अनियमित वाटप होत असेल तर यांनी काय पाप केलाय? लोकशाही पद्धतीमध्ये सत्ताधारी असो का काँग्रेसचा असो का भाजपचा असो तो लोकप्रतिनिधी आहे. मी समजू शकतो या ठिकाणी सत्ता असेल 5-25% इकडे तिकडे होतात, पण शून्य. शिंदे 95चा विषय नका काढू. तुम्ही जे निवडून आले ते एकनाथ खडसेच्या भरोशावर 50 आमदार निवडून आलेले. हा एकनाथ खडसे होता, हे माझं सरकार होता, शिवसेना भाजपचं. मी कृष्णाखोरीची स्थापना केली. त्या कालखंडामध्ये मी हा विचार केला नाही की माझा एकही आमदार त्या ठिकाणी नसताना जिवे केटापूर असेल, ज्या असतील नसतील योजना त्या कालखंडामध्ये मी पुढाकार घेऊन घेतल्या. रात्र हा एकनाथ मी रात्र गेलं. अध्यक्ष महोदय, काय त्या काळचा करता? अरे आम्हाला काही घेणं देणं नव्हतं. माझा एकही आमदार नव्हता, माझा तर कोणी नातेवाईक नव्हतं, 1 एकर जमीन नव्हती. पण रात्री गेलो, त्या ठिकाणी रात्री गेलो आणि भीमासेना जोड कालव्याचं भूमिपूजन करून 22 किलोमीटरचा अंडरग्राउंड कालवा मी काढला. बार्शीचे टाकळीचे उपनाव सुमसा सिंचन योजना माझ्या याने केली. अध्यक्ष महोदय, 100 प्रकल्प मी सांगू शकेल. जो कुकडीचा कालवा 120 किलोमीटर कालव्याचं बांधकाम मी केलं. तेव्हा मांगी तलावात पाणी गेलं सोलापूरच्या. तुम्ही काय सांगता? हा अपप्रभार नव्हता. मी सांगितलं 5-10% जरूर तुम्ही घेतल्या पाहिजे, पण 0%. अरे हा तर कधीच नाही आला आमच्या विचार. आणि एवढं तुम्हाला दिल्यानंतरही आजही तुम्ही जर तुमचेच भाग पाहत असेल, उभा महाराष्ट्र काय करताय? याला वंचित ठेवायचं धोरण आहे या राज्याचं. जे माननीय मुख्यमंत्री म्हणतात स्वच्छ आहे, ट्रान्सपरंट आहे, दिल्लीहून आले, त्या मुख्यमंत्र्यांकडून मला अपेक्षा नव्हती त्यांच्याकडे. किमान माननीय मुख्यमंत्री चव्हाण साहेबांकडून, या चव्हाण साहेबांकडून मला अपेक्षा नव्हती. पण तुम्ही वागायला लागले. इतक्या दबावाखाली तुम्ही काम करतात. तुमचं ऐकतो का ना मुख्यमंत्री म्हणून? तुम्ही सांगता तुमचे मंत्री तरी ऐकतात तुमचा? माननीय मुख्यमंत्री फार यानं काम करतायत, मेहनतीनं करतायत, तुम्हाला आदेश देता, पण एक मंत्री तुमचा ऐकायला तयार नाही. मला सांगा, तुम्ही सांगितलंय मंत्र्यांना मालमत्तेचा तपशील द्या. केव्हा सांगितलं? किती मंत्र्यांनी मालमत्तेचा तपशील जाहीर केला? 18 मंत्र्यांनी केला नाही अजून. 18 मंत्र्यांनी मालमत्तेचा तपशील जाहीर केलेला नाही. माननीय मुख्यमंत्र्यांनी कडक सांगितलं आपलं सरकार आहे, स्वच्छ आणि पारदर्शी आहे, ते दिसलं पाहिजे, ट्रान्सपरंट असलं पाहिजे, म्हणून जे आहे ते तर जाहीर करा. मालमत्ता एवढी आहे की त्याचा हिशोब करायला टाइम लागतो, 5 वर्ष. पण आज मालमत्ता 2 वर्ष झाले माननीय मुख्यमंत्री आले, पण या 2 वर्षामध्ये मालमत्तेची मोजदाद चालू आहे. अजून मोजदाद चालू आहे. अध्यक्ष महोदय, गृहमंत्री R.R. पाटील म्हणजे न देणारे कोण? R.R. पाटील. उद्योग मंत्री नारायण राणे, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील, ग्रामविकास मंत्री जयंत पाटील, उत्पादन शुल्क मंत्री गणेश नाईक, वस्त्रोद्योग मंत्री आता केलं. ऐका, मी सांगतो, तुम्ही त्याची तारीख आहे, तुम्ही दाखल केल्याची माझ्याकडे. वस्त्रोद्योग मंत्री नसीम खान, सार्वजनिक बांधकाम उपक्रम मंत्री दत्त क्षीरसागर, विजयकुमारजी गावित, नितीनजी राऊत, राजेशजी टोपे, नगरविकास मंत्री भास्कर जाधव, ते लग्नात होते, रणजित कांबळे, सचिन अहिर, गुलाबराव देवकर, राजेंद्र मुळक, सतेज पाटील, प्रकाश सोळंके वगैरे. आता हे सगळं मला मी समजू शकतो. माल आहे, मोठा असतो, मोजायला वेळ नसतो, आपण इतक्या कामात व्यस्त आहे. आणि ते द्याच असं बंधन नाहीये, तुम्ही द्या असं बंधन नाहीये.
पण माननीय मुख्यमंत्र्यांनी तुम्हाला सूचना केल्यानंतर ते दिलं नाही, त्यामुळे माझं म्हणणं आहे. नाही तर म्हटलंच नसतं. मला जर कोणी विचारलं असतं मी कशाला सांगत बसेल की मी देत बसू. पण माननीय मुख्यमंत्री महोदय, हे तुमचंच ऐकत नाही तर आमच्यासारखंच काय ऐकतील हो? आणि आमचंच ऐकणार नाही तर जनतेला काय मोजणार आहेत हो? कशाचे लावले जनता? मरा ठरा कशाचे खड्ड्यामध्ये जा. अध्यक्ष महोदय, ही अवस्था आहे. मग अध्यक्ष महोदय, या ठिकाणी किमान या ठिकाणी तुम्ही या भूमिका घेत असताना राज्यपालांच्या अभिभाषणातून माझी अपेक्षा नाही आहे. शिवाजीराव, सामाजिक न्यायाचे मंत्री तुम्ही आहे. आम्हाला सामाजिक न्यायाची तरी अपेक्षा आहे की नाही तुमच्याकडनं? नक्कीच आहे की नाही? अरे काय चाललंय तुम्ही विदर्भातले आहात. हा विदर्भावर अन्याय, हे मागच्या दरवाज्यानं बरं झालं लक्षात आलं. वधवून तरी घेतला आम्ही की विदर्भ मराठवाड्यावर अन्याय होणार नाही, नाही तर मारलीच होती टांग. तुम्हाला अजूनही मारतीलच्या खात्रीने. काय दिलं विदर्भ मराठवाड्यामध्ये आम्हाला? आम्ही पाहतोय विदर्भ आणि मराठवाड्यामधले माननीय मंत्री पाहिले. शिवाजीराव मोघे समाज कल्याण मंत्री, नितीन राऊत, डॉक्टर नितीन राऊत रोजगार हमी, अर्धे तुम्ही अर्धे आम्ही. अनिल देशमुख अन्न व नागरी पुरवठा मंत्री, आदरणीय श्री संजयजी देवतळे पर्यावरण, पोल्युशन, सांस्कृतिक, नाचा गाणवना लावण्यांना जा. देवतळे साहेब, आमचे मनोहर नाईक साहेब, अन्न अरे येतील कशाला? अन्न भेसळ बिसळ काय असेल नसेल ते. खानदेशमध्ये पाहिलं, हा आमचा बजरंगबली पद्माकर वडवी, क्रीडा मंत्री. अरे अध्यक्ष महोदय, सन्माननीय विरोधी पक्ष नेते माननीय राज्यपालांच्या संदर्भामध्ये भाषण करतायत. आता अध्यक्ष महोदय, त्यांना कदाचित आमच्या वळवी साहेबांच्या ताकदीचा अंदाज नसेल. अध्यक्ष महोदय, अशा पद्धतीने अध्यक्ष महोदय बोलणं बरोबर नाही शकते. पॉवरफुल आमचा बच्चा है, हम उसके उस्ताद है की नहीं? अरे बजरंगबली ताकदवार माणूस आहे, पण खातं क्रीडा. काही ताकदवान खातं द्या ना त्यांच्याकडे. खांद्याचं भलं होईल, आदिवासींचं भलं होईल. विजयकुमार गावित वैद्यकीय शिक्षण आणि फलोत्पादन. फळं तुम्ही लावा, आम्ही खातो आणि आरोग्य चांगलं ठेवतो. विदर्भ मराठवाडा खाते हे आमचे असे. दर्डा साहेब, बाल एज्युकेशन, लहान लहान मुलांना शिकवू, चला शाळेमध्ये जाऊया. आणि तिकडे पाटबंधारे तिकडे, अर्थ खातं तिकडे, सहकार खातं तिकडे, मुख्यमंत्री तिकडे, नियोजन खातं तिकडे, ऊर्जा खातं तिकडे, आणखी कोणतं राहिलं ते तिकडे. आणि घ्या विदर्भ मराठवाडा, तुमचा अनुशेष आणखी वाढवा. अन्याय तो होत्या तो तुमचा प्रश्न आहे, माझं म्हणणं नाही आहे. पण या ठिकाणी अध्यक्ष महोदय, सामाजिक न्यायाची भूमिका घेत असताना कधी नव्हे 50 वर्षात कधी नव्हे एवढे दलितांवर अत्याचार वाढले. मन विषण्ण करणाऱ्या घटना याच कालखंडामध्ये राहिल्या, अश्रू आठवून गेले दलितांचे. दलित महिलांवरचे अत्याचार श्रीरामपूरला जाऊन बघा, श्रीरामपूरला जाऊन बघा, कुणी अत्याचार केला त्या महिलेवर? अत्याचाराची परिसीमा झाली. एक महिला, एक माता भगिनी जिला आम्ही देवी मानतो, त्या महिलेला पकडून घेऊन जातात, तिच्या अंगावरचे कपडे काढले जातात, गुप्तांगामध्ये तिखट टाकलं जातं. अध्यक्ष महोदय, गुन्हेगार 15 दिवस पकडला जात नाही, माहीत असताना. कारण तो काँग्रेस नेत्याच्या जवळचा होता, उपनगराध्यक्षाच्या जवळचा होता. अध्यक्ष महोदय, अरे एखाद्या महिलेची इतकी विडंबना कधी इंग्रजांच्या कालखंडातही आम्ही अनुभवली नाही. छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराज, शाहू फुले आंबेडकरांचं नाव, दलितांच्या. अरे या ठिकाणी त्या आमच्या पाथर्डीला, त्या नगर जिल्ह्यामध्ये 3 मेहतर समाजांच्या मुलांची कत्तल झाली, मारून टाकले. मेहतर समाजाचे अजून तपास नाहीये. भंडारा जिल्ह्यामधल्या त्या 3 मुलींवर अत्याचार झाला, बलात्कार झाला, कोणी म्हणतो नाही झाला, टिंगल चालली आहे, टवाळी चालली आहे. या क्षणापर्यंत त्या दलितांचा यातला गुन्हेगार सापडला. किती उदाहरणं देऊ तुम्हाला, किती उदाहरणं.
दलितांवर अत्याचाराचं केवढं प्रमाण वाढलं. आणि जो गाव कोसाच्या बाहेर राहिला इतके वर्ष, ज्याने तुमचा यांचा इतके वर्ष अन्याय सोसला, ज्याची सावली सुद्धा तुम्हाला चालत नव्हती, विटंबना होत होती, अशा माणसाला स्वातंत्र्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अधिकार प्राप्त करून दिला. आणि त्यांच्या या महिलांवर मुलींवर हे अत्याचार होताना हे सरकार त्याच्या गुन्हेगाराचा शोध लावू शकत नाही. याच्या मागचे कारण काय नाही सांगतायत. अरे दिल्लीला एका महिलेवर अत्याचार होतो तर अख्खा हिंदुस्थान खवळून उठतो, आणि माझ्या या दलित मुलींवर अत्याचार झाला तर कुणालाच काही वाटत नाही. त्याचं हे महिलांचं राज्य आहे, हे दलितांचं आहे. या महिलांवर अत्याचाराचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. महिला भगिनी मरताय, विवस्त्र होऊन पडताय, विटंबना होत आहे. तरी आमच्या राज्यामध्ये कायदा सुव्यवस्था किती चांगला आहे. राज्यपाल महोदय अभिभाषणामध्ये म्हणताय, आनंद असतो तुमचा. असंच होऊ द्या. काय न्याय आहे या दलित वर्गाला, काय न्याय आहे या दुर्बलाला, काय न्याय आहे या आदिवासीला. जाऊन बघा त्या ठिकाणी आदिवासींच्या ह्याच्यामध्ये कुपोषणानं मुलं मेलेत. अरे परवा दिवशी या नंदुरबार जिल्ह्यामध्ये बाई जिचा गर्भवती झाली, नवरा मुलगा जन्माला यायच्या वेळेस डॉक्टर नाही, त्या ठिकाणी तिला नेत असताना अँब्युलन्समधून न्यायची व्यवस्था नव्हती तर बांबुलन्समधून नेले. बांबुलन्स माहिती आहे काय? बांबू टाकला, त्याच्यावर कपडा बांधला, त्या बाईला टाकल्याच बरोबर बाईला दवाखान्यात नेला. दवाखान्यात डॉक्टर नव्हता, दवाखान्याला कुलूप, ग्रामीण रुग्णालयाला कुलूप. पोरगा जन्माला आला तरफडून मेला त्या ठिकाणी. कोणावाली त्याचा त्या गरीबाचं प्यायला पाणी नाही, डॉक्टर नाही. हजारो कोटी रुपये तुम्ही आदिवासींवर खर्च केले. आणि त्या आदिवासीच्या संदर्भामध्ये हे राज्यपालांचं अभिभाषण पहा, तुम्ही पहा. अभिभाषण एक उल्लेख ह्याच्याबद्दल आहे आदिवासींच्या योजनांचा उल्लेख ह्याच्यामध्ये, काय त्यांना दिलं याचा उल्लेख ह्याच्यामध्ये आहे. आदिवासींच्या नावानं, दलितांच्या नावानं, महात्मा फुले, आंबेडकर, शाहू महाराजांच्या नावानं आम्ही राज्य करतो. अरे राज्य आहे कोणाचं? हे राज्य शेतकऱ्यांचं आहे, हे राज्य गरिबांचं आहे, हे राज्य दलितांचं आहे. हे राज्य ज्यांनी स्वप्न पाहिले यशवंतराव चव्हाण साहेबांनी समृद्धीचं, ज्यांनी या राज्यामध्ये मुहूर्त मोड रोवली, त्यांचं राज्य आहे. हे राज्य यांचं नाही आहे. हे राज्य या स्वार्थी लोकांचं आहे, या भ्रष्टाचारी लोकांचं आहे, या टग्यांचं राज्य आहे. या राज्यामधले मंत्री म्हणण्याचं लायक नाही आहे. तुमच्यावर 50 लोकांवर आरोप आहे, 25 लोकांवर हायकोर्टाला ताशेरे ओढले आहे. एक एक मंत्री या बसल्याचा इथं बसता कामा नाही. अरे एक विरोधी पक्षनेत्यावर आरोप होतो, तुम्ही तर सभागृहामध्ये आणाल, त्याची चौकशी करा. जे असेल ते एक क्षणभर मी इथं राहणार नाही. नुसता आरोप झाला तर माझी म्हणण्याची आहे की चाल लाथ मारली त्या विरोधी पक्षनेत्याला, पण आरोप सहन करणार नाही. आणि जे आरोप ज्यांच्यावर होतात ते तुमच्या शेजारी येऊन बसतात. ज्यांच्यावर आरोप होतात ते तुमच्या शेजारी बसतात, परत मुख्यमंत्री होतात, परत उपमुख्यमंत्री होतात. ज्यांच्यावर एफआयआर आहे, जे राजेंद्रजी दर्डा, सीबीआयनं एफआयआर दाखल केला पण आहे. जे गुलाबरावजी देवकर घरकुल घोटाळ्यामध्ये एफआयआर झाला, जामीनवर आहे पण बाहेर आहे. किती लोक असे आहेत की ज्यांच्यावर एफआयआर दाखल आहे, जे जामीनवर आले पण मंत्रिमंडळात आहे. काय हो पारदर्शीपणा. माननीय मुख्यमंत्री महोदय, तुमचं मंत्रिमंडळ अत्यंत पारदर्शी आहे. ट्रान्सपरंट मुख्यमंत्री, पारदर्शी व्यवहार, पारदर्शी मंत्री. राज्याला काय आदर्श आहे? हे आदर्श राज्य आहे. आणि अध्यक्ष महोदय, या ठिकाणी हे चाललेलं आहे. अध्यक्ष महोदय, अनेक विषयाच्या संदर्भात